आपल्याला माहिती आहे. जेव्हा दानवांची सरशी व्हायला लागली तेव्हा सर्व देव दधीची ऋषींकडे गेले आणि त्यांनी ऋषींना विनवणी केली की आम्हाला असं काही अस्त्र द्या, असं काही शस्त्र द्या, जेणेकरून आम्ही दानवांचा पाडाव करू शकू. मग दधीची ऋषींनी स्वतःच्या अस्थी देवांना दिल्या आणि त्या अस्थींपासून वज्र नावाचं अस्त्र निर्माण झालं आणि मग दानवांचा पराभव झाला. ही कथा आपण ऐकली, वाचली. त्यातल्या काही अस्थी उरल्या होत्या आणि ब्रह्मदेवापुढे चिंता पडली होती की आता ह्या अस्थींचं मी करू काय. आणि मग एक दिवस त्याच्या मनात कल्पना आली आणि ती कल्पना त्यानं मूर्त रूपानं आकाराला आणली. त्या दधीची ऋषींच्या अस्थींपासून, ज्यापासून वज्र तयार केलं गेलं होतं ना, त्या अस्थींपासून त्यानं एक मानवी रूप, मानवी शरीर साकारलं. ते महाराष्ट्रात जन्माला आलं. त्यांचं नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ज्यांचे कर राष्ट्राला सावरतात ते सावरकर. ज्यांचं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण घराणं हे केवळ राष्ट्रासाठी समर्पित झालं होतं ते तात्याराव सावरकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांचा, शिकवणुकीचा प्रचंड प्रभाव हा स्वातंत्र्यवीरांच्या विचारांवर, वागणुकीवर आपल्याला दिसतो. सहज एक उदाहरण सांगायचं झालं तर त्याच्या आधीची एक कथा आपल्याला माहिती आहे. तिथे जाऊन आली असतील त्यांच्या पटकन लक्षात येईल की जिथे गंगा, यमुना आणि गुप्त रूपानं सरस्वती येऊन मिळते, त्रिवेणी संगमाची जी जागा आहे, ज्याला आता आपण प्रयागराज या नावाने ओळखतो. त्याचं जुनं नाव वेगळं होतं, ते आपलं नव्हतं म्हणून योगीजींनी ते बदललं. काही चिकित्सक प्रश्न विचारतात, कशासाठी नाव बदललं? त्याचं उत्तर असं आहे की संज्ञा बदलल्या की संवेदना बदलतात, नाव बदललं की भावना बदलतात, म्हणून ते नाव बदलायचं असतं. जुनं जे नाव होतं ते आपलं नव्हतं म्हणून त्या जागेचं नाव ठेवलं प्रयागराज, जिथे त्रिवेणी संगम आहे. त्या त्रिवेणी संगमाच्या जवळच एक भुईकोट आहे, गढीसारखी जागा आहे. तिथे एक प्राचीन वटवृक्ष आहे, आजही आहे. सध्या ती जागा भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. एकदा झालं असं की त्या त्रिवेणी संगमावर भक्त मंडळी पूजा अर्चना करत असताना औरंगजेबाची स्वारी तिथे आली. त्यांनी बघितलं हे वेडे लोक काय करतायत. कोणी त्याला वडाला फेऱ्या मारत होतं, कोणी पाणी घालत होतं, कोणी भजन म्हणत होतं. त्याने आपल्या बाजूच्या सरदारांकडे चौकशी केली की काय चाललंय या लोकांचं. मग त्या लोकांनी माहिती दिली की हा यांचा पवित्र वृक्ष आहे, संस्कृतीचं प्रतीक आहे, अक्षय वटवृक्ष असं त्याचं नाव आहे. हे ऐकल्यावर औरंगजेबाने फरमान सोडलं की तो तोडा. जागसी
स्वराज्य निर्माण झालं. छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास करताना असं लक्षात येतं, मगाशी मी आपल्याला सांगितलं की काही प्रसंग असे आहेत की जिथे खरोखर महाराजांचा पुनर्जन्म आहे, जिथे महाराज केवळ नियोजन, ध्येयनिष्ठा, चिकाटी आणि धाडस ह्या गुणांवरच बाहेर आलेत, खरोखर जीवदान मिळालंय. त्यातला एक प्रसंग म्हणजे अफजल खान वधाचा प्रसंग. केवळ एक माणूस हे सगळं करू शकत नाही, त्यामागे नियोजन, बुद्धी, युक्ती ह्या सगळ्यांची जोड कशी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अफजल खान वधाचा प्रसंग. आपल्याला माहिती आहे की तो तिकडनं निघाला, त्यांनी प्रतिज्ञा केली की मी त्यांना मारीन, तुमच्या समोर आणीन वगैरे वगैरे. यांची जी माणसं होती ना, गुप्तहेर खाता आपण ज्याला म्हणतो, ती किती तगडं असावं. अफजल खान इकडे येतो आहे आणि तो यांना भेटण्यासाठी येतोय. भेटण्यासाठी तो मारण्यासाठीच खरा आला होता. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा काय होऊ शकेल. जी माणसं अफजल खानाला ओळखत होती आधीपासून आणि जी महाराजांच्या आजूबाजूला होती, त्यांनी सांगितलं, राजे, हा खान समोरच्या माणसाला बगलेत दाबून मारतो. त्यांच्या मदतीने आजच्या काळामध्ये अत्यंत आदर्श वस्तुपाठ शिवाजी महाराजांनी घालून दिलाय, तो खानाच्या वधाचा पोवाडा. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आलं बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, त्या महाराजांनी निरोप घेतला, दंडवत घातला बाबाजीला, तसाच आईची जाऊला, बघत हा बंगाळ तो कसला, पाण्याला आईच्या डोळ्याला, न सरदार लागलं रडायला. अहो अहो हे सरदार तर रडतीलच, पण हत्ती घोड शिवना चाऱ्याला, अन गाई बघा लागल्यात हमरायाला.